अरे भाई चढायला जमत नाही आणि स्वराज्य मंत्र धामण्यांमध्ये हा पूर्ण थळचा किल्ला आहे. थळचा किल्ला किंवा खूप लढा किल्ला असं दोन्ही नाव आहेत या किल्ल्याला. चढाय बाबा प्रवेशद्वार आहे. तिथून पुढे आल्यानंतर पाण्याचं टाकं, त्याच्या समोरच वाड्याचे अवशेष, तिथे एक मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याच्या बरोबरच ही तुम्हाला वाट जाताना दिसते राजवाड्याकडनं आलेली. वाड्यांपासून पहिलं पाण्याचं टाकं आपण तिथं पाहिलं होतं. हे इथं वाडे, तर ह्या वाड्यांच्या जस्ट अपोजिट पुन्हा एकदा पाण्याचं मोठं असं टाक आहे. आता आपण निघालोय खांदेरीच्या दिशेने. तर उंदेरी आणि खांदेरीच्या मध्ये सुमारे 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला जावे लागते, तिथून थळला जावे लागते. थळच्या किनारपट्टीवर थळचा आपल्याला बघणं किल्ला पाहायला मिळतो. तिथून नावेतून आपल्याला या जलदुर्गावर जाता येते. तर बोटीने आता आपण इथं उतरलो आहे खांदेरी किल्ल्यावर. तर इथं जेट्टी आहे, इथून आपण उतरलो. तर इथे एक शेड आहे आणि जस्ट तुम्ही इथून उतरले समोर आला किल्ल्याचा तुम्हाला मॅप पाहायला भेटतो. त्याच्यानंतरनं जे आंग्रे, जे आपल्या आरमाराचे प्रमुख होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्याच्यानंतरनं राईट साईडने आपण निघालोय आता गडाकडे. तिकडे बोट चालली आहे आपली आणि तटबंदी तुम्हाला दिसत असेल. तर इथून वरती आलोय आपण, तिथं मॅप वगैरे होते आणि तिथून पुढे स्ट्रेट चाललोय. तर हे समोरचं आहे ते वेतोबा मंदिर. इसवी सन 1679च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनक भंडाऱ्यांना इथे पाठवून बेटावर किल्ला बांधण्यास सांगितले. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. त्यावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातलेली आहे. वेतोबा मंदिरापासून सरळ आलं की आपल्याला ह्या तटबंदीने सरळ पुढे जाता येतं. वेतोबा मंदिरापासून सरळ पुढे चालत आलं की तिथे एक बुरुज लागतो, जो की आपल्याला हा दिसतो. तिथून सरळ पुढं चालत आलं की आपल्याला हा दुसरा बुरुज दिसतो. त्याच्यानंतरनं तटबंदी पूर्ण भक्कम अशी आहे, कुठे ढासळलेलं वगैरे नाही. आणि तिथून एक खाली वाट जाते. तर आपण इथून खाली जाऊया, त्याच्यानंतरनं परत वरती जाऊया. तर ही छोटीशी अशी खोली आहे. तर इथं पण तर एवढी रूम आहे. इथं आपण तिकडून आलो, इथं खाली तळघर पाहिलं, इथं दिसत असेल ते हा बुरुज पाहिला. ह्या बुरुजावरनं परत एक खाली वाट जाते. तर इथं पाण्याचं टाकं आहे. पाणी एकदम थोडेसे शिल्लक आहे, पण पिण्यासारखं नाही आहे, पूर्ण हिरवं पाणी बॅक्टेरियावालं. आणि ते तटबंदीवरनं समोर चालत गेलं की आपल्याला अजून एक बुरुज पाहायला भेटतो. आणि ह्या बुरुजावर 2 तोफा आहेत व्यवस्थित स्थितीत. तर आपण पाहूया. त्यानंतर इथनं सरळ पुढं आलं की इथं थोडा बुरुज ढासळलेला दिसतो, तटबंदी तर पूर्ण खाली पडलेली आहे. आणि त्यामध्ये आपली चपलीने पण धोका दिलेला आहे. तर चप्पल तुटलेली आहे. तरी म्हणजे इथं दगडांमध्ये वाहून आले चप्पल. मी त्यातली एक चप्पल घेतली आहे. शेवटी बिअर ग्रिल्सचे धडे कधी कामाला येणार. अरे बापरे, इकडं खड्डा आहे, जायचो खाली. बिअर ग्रिल्सचे धडे बघून
जो मिलेगा वही चलेगा. आता असंच जाणार मी आपल्या गाडीपर्यंत. आपल्या गाडीमध्ये स्पेअरचे शूज पण आहेत. आपण सगळं दुकान घेऊन चालतो. आता स्पेअरचे शूज घालू आपण जाताना. त्याच्यानंतर ना इथं मागं असं शेड वगैरे केलेले. तर इथं पण एक बुरुज आहे आणि तोफेचा मारा करण्यासाठी इथं पण जागा केलेली आहे. तर इथं पण तोफ आहे. इथं शेड वगैरे केलेले बसायसाठी. जो खूप लढा किल्ला आहे तर त्याचं महत्त्व वाढलं होतं ह्या 2 किल्ल्यांमुळे. तर ह्या 2 किल्ल्यांना बॅकअप किल्ला हा तोच होता. तर रसद वगैरे सगळी तिकडूनच ह्या 2 किल्ल्यांना पुरवली जायची. त्याच तटबंदीने आपण समोर चालत आलोय. तर आपल्याला इथं लाईट हाऊस दिसते आणि इथं पण एक शेड दिसते बसायला. इथं पण बुरुज आहेत आणि इथं त्यावेळेचा रस्ता वगैरे असू शकतो. तर आता तो बुजलेला आहे. आपण इकडून आलोय. इकडून खाली उतरून सरळ पुढे जाऊया. घाम पण सारा खारट खारट लागायला लागलाय. तर इथं पण एक दरवाजा आहे. जरा बरं वाटतं. हा, थंड थंड वाटते. तर आता आपण इकडून जाणार आहे लाईट हाऊसच्या इथे. आय थिंक तिथं पाणी पण आहे प्यायला. इकडे लिहिलं हेलिपॅड कुठे? हेलिपॅड आज समोरचा हेलिपॅड आपला. हेलिपॅडच आहे तो. हा, सिमेंटने प्लेन केल्यावर हेलिपॅड. पाणी आहे का? प्यायचं प्यायचं का धुवायचं? अरे भाई प्यायचे का कसलं माहित नाही. इथं हातपाय तोंड धुतलेत मस्तपैकी, थोडंसं पाणी पिले. तर ह्या हापशा शेजारीच आपल्याला पिण्याचं पाण्याचं मोठं टाकं असं पाहायला भेटतंय. तर पाणी पूर्ण पिण्यासारखं आहे आणि पाणी पिण्यासारखं तळ दिसतोय. तर हे गोड पाणी आहे प्यायचं. तर ह्या खांदेरी किल्ल्यावर हे सगळ्यात मोठं टाकं आहे पाणी प्यायचं. तर आता तोंड वगैरे धुतलंय, हातपाय वगैरे. आता फिरूया अजून थोडं आणि निघूया मग घराकडे. तोंड धुतले. आपलं तिथलं एक स्पॉट राहिला ते घ्यायचं. तर इकडून आपण सगळं पाहूया आणि जाता जाता तर मंदिर पण पाहूया. तर आता इथं सगळे डोकं वगैरे धुतात आहे, फ्रेश होतात आहे उन्हामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण इथनं सरळ वर जाऊया. तर ते पण येतील. आणि माझी आता सध्या दुसरी चप्पल पण तुटायच्या मार्गावर आहे. तर माहीत नाही आता बघ किती वेळ ती साथ देऊ शकते. माझा समुद्र खवळलेला आहे. तर इथं आपण पाण्याचं टाकं पाहिलं हे आलं आणि तिथंच हापसा आहे बोर. म्हणजे त्या बोरमधनं आपण हातपाय तोंड वगैरे धुतलं. आता तिथून सरळ आपण परत पुढे चढतोय. पूर्ण आपण तटबंदीच्या साईडनेच फिरलोय. आणि इथे एक वरती लाईट हाऊस आहे. आता ते आपण वरती गेल्यावर ते पण पाहूया. आपण वरती आलो. टाक्याच्या इथनंच म्हणजे वरती आलं की टाक्याच्या वरच्या साईडलाच मंदिर आहे. कशाचं आहे ते एक्झॅक्ट माहित नाही. इथं मूर्ती आहे. गणपतीचंच असावं आय थिंक. इथून वरती चढून आल्यानंतर ना इथून आपण वरती आलो. तर इथून आपल्याला सगळ्यात मोठी तोफ पाहायला भेटते. तर कंडिशन अजून तोफेची खूप चांगली आहे, व्यवस्थित.
तर आता आपल्याला जायचं ह्या लाईट हाऊसच्या इथं. हा पॉईंट राहिला आहे. हा पॉईंट झाला की आपण परत खाली तिकडे जाईन. आणि हा समोर दिसतोय तो आता आपण केलेला उंदेरी किल्ला. तर आपली एक चप्पल तर तुटलेली आहे. चप्पल बीचवर वाहत आली ती घेतली आपण एक. आता ही पण तुटायला आली. तर पाहावं लागेल आपल्याला अजून एक चप्पल कुठं ॲडजस्ट होते का, म्हणजे आपले 2 जोड होते. त्या तोफच्या इथून आपण खाली आलो आणि इथून वर चढलो लाईट हाऊसच्या इथे. तर इथून आतमध्ये लाईट हाऊसचं हे आहे. तर आपल्याला आता पाहावं लागेल चप्पल भेटते का आपल्याला कुठं. चप्पल भेटली तर आपलं काम होऊन जाईल. तो माशाचे जाळे वगैरे पडलेले दिसते, ते बॉटल्स वगैरे, पिशवी आहे. श्री आहे आता चपलीच्या शोधात. तर इथं असे तर हा लाईट हाऊसचा हे आहे. इथं राहतात पण लोक. यहाँ पे लोग रहते हैं क्या? फिर अब तो खाना वगैरह सब यही, फिर आना जाना, लेकिन बारिश के टाइम पे. हा आहे लाईट हाऊस. तर हे तर लाईट हाऊस आहे. 10 रुपये तिकीट आहे ह्याच्यामध्ये पण. आणि आता पाहून झालंय आपलं. तर आपण निघतो आता. बाय बाय. सरळ खाली. काय आहे इथं? आता झालं की तिकडे जाणार आहे, जाऊन बघू. काय छोटीशी रूम आहे सामान ठेवायची. तो चलो यहाँ पे थोड़ा सा बगीचा बनाया हुआ है. छोटूसा गार्डन आहे. तिकडं काय आहे भाई? फार्म हाऊस बनवलंय. झाडाला फणस लागलेत. आलो आपण हे लाईट हाऊस पाहून. तर इथं पण एक तोफ आहे. आणि ह्या साईडला पण एक तोफ आहे. आता इथून उतरू आणि खाली निघूया. तर खांदेर किल्ला बस आपलं एक्सप्लोअर करून झालंय. तटबंदीचे सगळीकडनं, मध्ये तिकडं राडार वगैरे लावलेलं आहे. तर गव्हर्नमेंटचंच आहे सगळं. वरती एक लाईट हाऊस आहे आणि आपल्याला तिकडे एक पाण्याचं टाकं पाहायला भेटलं. तर आता आपण जिथून वरती आलो तिथनं परत त्या जेटीच्या इथं जावं लागेल. तिथं आपली बोट येईल. तर आता आपण उतरा खाली. जी आपली मंदिरं पाहायची राहिली होती ती 2 मंदिरं इथे. तर हे हनुमानाचं मंदिर आहे. ते वर जे आहे ते एकविरा मातेचं मंदिर आहे. तर आपला किल्ला झाला एक्सप्लोअर करून. खांदेरी पण आता आपल्याला पाहायचंय. आता वेट करायचा आपल्याला बोटीचा. आपली बोट कधी येते तिथून आपण इथून निघेल. तर पहिला तो खोबलाडा किल्ला पाहिला. बेसिकली किनारपट्टीवरच होता. किनारपट्टी. त्यानंतर समोर असणारा आपण पाहिला तो किल्ला जो होता उंदेरी. आणि तिथून पाहून आपण आलो खांदेरीला. तर आपण इथून स्टार्ट केलं होतं मंदिरापासून. पूर्ण राऊंड मारून आलो
इथं वरती रडार लावलेलं आहे आणि मागं लाईट हाऊस आहे ते गव्हर्नमेंटचं आहे. तर आपण सगळं फिरून आलो. तर आता कंप्लीट झालं आहे आपलं फिरून. तर आता आपण इथे एकदम रेस्ट करू आणि ज्यावेळेस आपली बोट येईल त्यावेळेस आपण इथून निघूया. बोट आलेली आहे रिटर्न. तर आता आपण निघणार आहोत इथून रिटर्न. आपली जिकडं कार लावली आणि तिथून नंतर आपण जाणार आहोत कुलाबा किल्ल्याला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.